नमस्कार. मी आज तुम्हाला होममेड पनीर बनवून त्यापासून हेल्दी ब्रेकफास्ट करून दाखवणार आहे. त्यासाठी मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. फुल फॅट दूध घेतलेलं आहे मी. ते प्रथम मी कढईत घालून घेते. तर त्याला चांगली उकळी काढून घ्यायची. थोडं हलवत राहायचं मध्ये मध्ये. तर मी 2 टेबलस्पून व्हिनेगर घेतलेलं आहे आणि 2 टेबलस्पून पाणी मिक्स करून घेतलेलं आहे. उकळी आलेली आहे याला, बघू शकता. आता लगेच त्यात घालायचं नाही व्हिनेगर. थोडीशी वाफ जाऊ द्यायची त्याची 1-2 मिनटं. उकळत्या दुधात नाही घालायचं. खाली उतरून पण थोडी वाफ घालवली आहे बघा. 2 टेबलस्पून व्हिनेगर आणि 2 टेबलस्पून पाणी मिक्स करून घेतलेलं आहे मी. अगदी थोडं थोडं घालून घ्यायचं सुरुवातीला. बाहेरच्या पनीरमध्ये काय मिक्स असतं आपल्याला माहीत नसतं, म्हणून घरी बनवलेलं पनीर खूप छान होतं आणि बनवायला एकदम सोपं आहे. तर त्यात घालून घेतलं मी बघा आणि थोडा वेळ तसंच ठेवल्यानंतर ते आपोआप दूध आणि पाणी वेगवेगळं झालेलं आहे. पनीर आणि पाणी. ते आता मी गाळणीवर थोडं कपडा घालते. त्यामध्ये ओतून घेते मी ते. कढई थोडी गरम आहे म्हणून सुरुवातीला मी चमच्यानं काढते थोडं. चांगलं बनतं हे पनीर. फक्त त्याला व्हिनेगर नसेल तर तुम्ही लिंबू रससुद्धा घालू शकता 2 टेबलस्पून. यावर थोडं आता गार पाणी घालून घेते मी. त्यात व्हिनेगर घातल्यामुळे थोडा आंबटपणा निघून जातो त्याचा, म्हणून थोडं गार पाणी घालून घेतलं. तर थोडंसं मी दाबून घेते त्याला. अशा प्रकारे हे पाणी तुम्ही चपातीचं पीठ मळायला किंवा कढी करायला वापरू शकता. त्यातलं पाणी नितळायला ठेवते मी. थोडंसं असं चाळणीवर दाबून घ्यायचं. गोल आकार करून घ्यायचा त्याचा थोडा. जास्त पातळ नाही करायचं. आणि त्याच्यावर काहीतरी जाड वस्तू ठेवून थोडा वेळ तसंच सोडून द्यायचं त्याला. हे बघा. तर झालेलं आहे ते. थोड्या वेळानं काढते मी. पाणी वितळलेलं निघलेलं आहे पूर्ण त्याच्यातलं. खूप छान झालेलं आहे बघा. आता तुम्हाला मी ते पाण्यात घालून दाखवते. 10 मिनटं पाण्यात घालून ठेवते मी ते. गार पाणी घालून ठेवते त्यात थोडं 10 मिनटासाठी. अजिबात त्यात पाणी जात नाही. काढलेलं आहे मी 10 मिनटानं बघा. आता पाणी काढून घेते मी त्यातलं. तर कापून दाखवते बघा तुम्हाला मी. अशा पद्धतीने पनीर बनवू शकता तुम्ही घरी. बघू शकता तुम्ही कसं झालं आहे पनीर. खूप छान झालेलं आहे पनीर. थोडे तुकडे बनवून घेते त्याचे. थोडं मी आता ह्या रेसिपीमध्ये वापरणार आहे. अर्धा कप.
तर किसून घेते बघा मी तेच पनीर. तर पनीरपासूनच आता मी आणि थोड्या व्हेजिटेबल भाजी घालून हेल्दी ब्रेकफास्ट बनवणार आहे. पनीर किसून झालेलं आहे बघा. मी एक अर्धा कप पनीर घेतलेलं आहे. शिमला मिर्च, गाजर, कोबी, हिरव्या मिरच्या 4, कोथिंबीर. तर ही मूग डाळ मी 2-3 तासासाठी भिजत घातलेली आहे, अर्धी वाटी, अर्धा कप ह्या कपानं. ती आता वाटून घेते मी. मिक्सरला वाटून घ्यायची चांगली. त्यामध्ये रवा घालून वाटते पुन्हा मी. आता अर्धा कप रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी घरात असते ती या वाटीनं दही घेतलेलं आहे. त्यात अर्धी वाटी परत मी पाणी घालते आणि बारीक वाटून घेते मी. झालेलं आहे बघा वाटून. त्यामध्ये मी आता या सगळ्या भाज्या घालून घेते. अर्धा कप भाज्या घेतलेल्या आहेत सगळ्या. गाजर, शिमला मिर्च, मिरच्या 4 बारीक चिरून घेतल्यात, कोबी किसून घेतलेला आहे अर्धा कप आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि पनीर अर्धा कप घेतलेलं आहे किसून मी बनवलेलं. थोडं मी बाजूला ठेवलं आहे, पुढं दाखवते तुम्हाला मी. तर ह्यामध्ये थोडे मसाले घालून घ्यायचे आता. तर त्यामध्ये मी मीठ घालून घेते अर्धा टेबलस्पून, तिखट 1 टीस्पून घालून घेते, हळद अर्धा टीस्पून घालून घेते आणि चाट मसाला मी थोडा घालते त्यामध्ये, एक अर्धा टीस्पून. आणि मिक्स करून घेते. एक चिमूटभर त्यामध्ये मी मिरी पावडर पण घालते. पाव चमचाचा अर्धा टीस्पून घेतलेला आहे, पावमधला. संपूर्ण आता मिक्स करून घ्यायचं. ह्यामध्ये 1 चिमूटभर सोडा घालणार आहे मी. तुम्हाला नको असल्यास स्किप करू शकता तुम्ही, काहीच फरक पडत नाही. पावमधला पण अर्धा घालून घेणार मी, पाव टीस्पूनमधला पण अर्धा टीस्पून. नाही घातला तरी चालतो, काहीच फरक पडत नाही एवढा. खाण्याचा सोडा आहे, बेकिंग सोडा. झालेलं आहे मिश्रण रेडी आता. तर थोडं मी चीज किसून घेते. ही मोझरेला चीज आहे. पनीर थोडं ठेवलेलं आहे शिल्लक आणि चीज थोडं किसून घेते मी. खूप छान होते ती रेसिपी ही नाश्त्यासाठी आणि हेल्दी पण आहे. सगळ्या भाज्या आहेत, त्यात पनीर आहे घरी बनवलेलं. थोडंसं चीज मुलांना आवडते म्हणून घेतलं आहे मी ते. आता पॅनला मी थोडंसं तेल लावून घेतलं. त्यामध्ये थोडे अर्धा चमचा घालून 2 ठिकाणी घेते मी.
त्याच्यावर थोडंसं पनीर घालून घेते. आणि थोडंसं चीज घालते त्याच्यावर. मला नको असल्यास स्किप करू शकता. चीज हे दुधापासूनच बनवलं जातं. थोडंसं तेल साईडनं सोडून आता मी परतून घेते त्याला. बघू शकता किती छान कलर आला आहे त्याला. हे बघा, चीज पण वितळलेलं आहे त्याच्यावर. काढून घेते मी एका ताटामध्ये. झालेलं आहे भाजून आता हे. मस्त झालेला आहे नाश्ता हा. सकाळी सकाळी सगळ्या भाज्या, मूग डाळ आहे त्यात. परत एकदा घालून घेते मी. पुन्हा तेच मी प्रोसेस करते. थोडं चीज आणि पनीर घालून घेते. माझ्या रेसिपी आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठून बघताय, कशी झाली, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा छान छान रेसिपी मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी. सबस्क्राईब करून ठेवा. झालेलं आहे बघा हे कशाबरोबर पण खाऊ शकता, नुसतं पण खाऊ शकता, सॉस बरोबर. मी थोडं मुलांच्यासाठी म्हणून मायोनीज घेतलंय. थँक्यू.